यात पाटील एक आग होतं बरं, त्याच्या विरुद्ध जाणं सोपं नव्हतं. नंतर मग त्यांनी भारतात सांगितलं की हे बोलले होते म्हणे राजीनामा देताना गेले घर के सामने आणि ती भव्य इमारत त्या सार्वजनिक शाळेच्या समोर त्या पाटाला समोर ती इमारत तिथे दादांनी एक आता संपत झाले. दादांनी एक शिक्षक पाठवलं, याला शिक्षक म्हणून द्या. मी त्याचा इंटरव्ह्यू घेतला, त्याला काही बोलता येत नव्हतं. चला तुला नोकरी नाही, तिथे काही मला कार्यकर्ते करायचे समजतं. पाठवून घ्या असं जड बोलून बोलायला नको होतं. दादांना समजलं लगेच शिक्षक एकाचे काम सांगत गेला, मला घेतलं नाही. नंतर दादाची लाल गाडी आली, मी असं प्रिन्सिपलची खोली आणि बाबा हायवे जुना हायवे मोठा ब्रेक झाला. दादाची गाडी दिसली मला आणि मी तो पळालो थांबलो. आणि नंतर अरे आत्ता कुठे आत्ता इथे होते, आत्ता इथे होते. जर सापडते, जर मी सापडलो असतो तर दादांना मी धडक प्रभाकर पाटलाच्या घरी थांबायचे आणि त्यांना हा सगळा मुद्दा सांगितला की असं बोल. आणि नंतर मग तोपर्यंत 1980 साल उजळलेलं दादांनी हातात राजीनामा दिला आणि वकिलीला सुरुवात. 1970 ते 1980 हा जो कालखंड आहे हा तुम्हाला कोणाला काही माहिती नाही आणि तुम्ही विचारत नाही. पण पुस्तकात असं काहीतरी तर ते काहीतरी नको. 1970 ते 1980 गेले घर के सामने एक फाटका माणूस आणि असं आव्हान देतो बरोबर नाही, पण ती सवय झाली. मध्यंतरीच्या काळात मी आमच्या बागमध्ये निवडणुकीला अध्यक्षपदासाठी हरलो होतो. काही वेळेला कमी आली होती, एक नवीन बाग होती. पण त्यावेळेला मला खानविलकर आणि दादांनी सांगितलं खातकर या भानगडीत आणि मग मी गप्प होतो. आता ह्या एकच